नमस्कार मित्रांनो. हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. आपण यापूर्वीच्या एका भागामध्ये एक माझं जे नवीन पुस्तक आहे, संत साहित्यातील जीवनमूल्ये, याचा थोडक्यात परिचय करून घेतला होता. हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अ, हे जे अमरावतीचं विद्यापीठ आहे त्याच्या बी ए सेकंड इयर, SY ज्याला आपण म्हणतो, तर त्या वर्गाच्या मराठी आवश्यक आणि मराठी साहित्य या दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी हे पुस्तक नेमलेलं आहे. अमरावतीच्या ज्ञानपथ प्रकाशनाने हे प्रकाशित केलेलं आहे. याच महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये या विषयावर परीक्षा होणार आहे. तर या पुस्तकातलं एक प्रकरण आपण आज पाहणार आहोत. ते आहे मुस्लिम मराठी संत. वारकरी संप्रदाय हा सर्वसमावेशक होता आणि विशेषतः भक्ती संप्रदाय जो आपल्या भारतातला आहे तोही सर्वसमावेशक होता. दक्षिण भारतामध्ये तमिळनाडू, या प्रांतामध्ये 4थ्या-5व्या शतकामध्ये आळवार आणि नायनार या प्रकारच्या दोन संतांच्या पद्धती होत्या किंवा संप्रदाय होते. आळवार जे होते ते विष्णूचे पूजक होते आणि नायनमार जे होते ते शिवाचे पूजक होते. शैव आणि वैष्णव या दोन्ही संप्रदायाचे हे दोन प्रकारचे संत होते. त्या संतांचं वैशिष्ट्य असं होतं की त्या सर्व जातीच्या लोकांचा समावेश होता. म्हणजे अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींना सुद्धा त्यात प्रवेश होता. एक प्रकारे तो अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रयत्न होता 1600 वर्षापूर्वी भारतात झालेला. आणि त्यात स्त्रियांचाही सहभाग होता. ही फार मोठी गोष्ट आहे, कारण पुढच्या काळामध्ये स्त्रियांना बंधन आली, अस्पृश्यांना वाळीत टाकलं गेलं, अनेक गोष्टी वाईट घडल्या. पण सुरुवात मात्र भारताच्या भक्ती संप्रदायाची खूपच चांगली झाली होती. त्यामुळेच उत्तर भारतामध्ये सुद्धा रसखान सारखे जे मुस्लिम संत होते, जे कृष्ण भक्त म्हणून गाजले, कृष्ण भक्तीपर त्यांची काव्य प्रसिद्ध आहेत. तशाच प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम संत होऊन गेले. त्यांची संख्या जवळपास 50 आहे. आता हे जे मुस्लिम संत होते त्यांनी काही इस्लाम धर्म सोडला नाही. म्हणजे 5 वेळ नमाज पढणं म्हणा, की अल्लाला मानणं, कुराणाचं पठण, किंवा मुस्लिमांचे रीतिरिवाज, रोजे ठेवणं वगैरे वगैरे, किंवा रमजान ईद साजरी करणं, हे सगळे सण उत्सव जे इस्लामच्या अनुसरून आहेत ते सगळे ते पाळत होते. पण सोबतच त्यांनी वारकरी संप्रदायाचाही स्वीकार केला होता. म्हणजे विठोबाच्या भक्तीपर किंवा एकंदर वैष्णव संप्रदायामध्ये जे काही महत्वाचं तत्वज्ञान आहे, भागवत असेल, गीता असेल, त्यावर सुद्धा त्या लोकांनी भाष्य केली आहे. आणि विशेषतः शहामुनी नावाचा जो संत होता त्यांनी महानुभाव पंथामध्ये जे काही लेखन झालेलं आहे त्यावरही भाष्य केलं आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट आपण स्पष्ट केली आहे की त्यांनी इस्लाम नाकारला नाही. त्यांच्या ज्या पद्धती आहे मुस्लिम धर्माच्या त्या सगळ्या चालू ठेवल्या आणि सोबतच विठोबाचाही स्वीकार केला. म्हणजे अशा दोन्ही गोष्टी होऊ शकतात. हे साधारणतः 350, 400, 500 वर्षांपूर्वी महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. तर अशा तऱ्हेचा एक इतिहास, जो उज्ज्वल इतिहास आहे, ज्याला आपल्या भारताच्या एकंदर संस्कृतीबद्दल बोलताना गंगा जमनी संस्कृती म्हणतात. गंगा जमनी हा जो शब्द आहे, तो शब्द एका प्रकारच्या गडव्याला उद्देशून आहे. तो जो गडवा असतो, त्याचा खालचा भाग हा तांब्याचा असतो, वरचा भाग पितळेचा असतो. तांबा आणि पितळ याचा जोड देणारा एक गडवा जो उत्तर भारतात प्रसिद्ध आहे, त्याला गंगा जमनी गडवा असं म्हणतात. पण अगदी अशाच प्रकारचं एक भांड हे पंढरपूरमध्ये किंवा कर्नाटकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घरोघरी आपल्याला दिसेल. आणि विशेषतः मुलीचं लग्न झाल्यावर आई तिला ते भेट देते. अजूनही ती परंपरा आहे. बऱ्याच ठिकाणी आता तांबा वगैरे महाग होत असल्यामुळे पितळीची अशा तऱ्हेची भांडी आई देते. पण मी पंढरपूरला एकदा गेलो होतो 20-25 वर्षापूर्वी. पहिल्यांदाच गेलो होतो तेव्हा तिथून मुद्दाम अशा प्रकारचे ही घागर घेऊन आलो होतो. नंतर मला कळलं की याला गंगा जमनी घागर म्हणतात. तर ही गंगा जमनी संस्कृती जी आपल्या भारताची आहे, तिचं आपल्याला संमिश्र रूप महाराष्ट्रात पाहायला मिळतं. आणि मग हा जो मध्ययुगीन कालखंड आहे, या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात
सुफी संत निर्माण झाले आणि या सुफी संतांचे दर्गे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, कर्नाटकात आहे आणि आसपासच्या बहुतेक राज्यांमध्ये आहे. त्या सुफी संतांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला होता. यादव काळामध्ये अशा तऱ्हेच्या मुस्लिम सुफी संतांचा आढळ मोठ्या प्रमाणात दिसतो आणि नंतरच्या काळात शिवकाळामध्ये सुद्धा तो दिसतो. मधल्या काळात बहामनी काळ जो आहे तो संत एकनाथांचा काळ. तर आपण या तीनही काळामध्ये म्हणजे यादव काळ, बहामनी काळ आणि शिवकाळ या तीनही काळामध्ये जे मुस्लिम संत होऊन गेले त्यांचा परामर्श या ठिकाणी घेणार आहोत. आता हे जे पुस्तक आहे याच्या आधारे आपण घेणार आहोत. या पुस्तकामध्ये 76 पृष्ठावर मुस्लिम मराठी संत नावाचा एक लेख आहे आणि त्यामध्ये मुस्लिम संतांनी काही ओव्या लिहिल्या, अभंग लिहिले, पद लिहिली. अशा तऱ्हेने संत काव्याचे सगळे प्रकार त्यांनी हाताळले होते. म्हणजे ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, संत चोखामेळा, नरहरी सोनार, गोरा कुंभार किंवा चोखामेळा, कर्मामेळा, सोयराबाई ही सगळी संत मंडळी वारकरी संप्रदायामध्ये होती, सर्व जातीची. त्याचप्रमाणे काही मुस्लिम संत सुद्धा होते. तर यांची एक यादी डॉक्टर युमा पठाण, युसुफ मोहम्मद पठाण हे फार मोठे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. आताच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे विद्यापीठ आहे, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, तिथे ते मराठी विभागाचे प्रमुख होते आणि त्यांनी सगळ्याच प्रकारचं साहित्य लिहिलं. विशेषतः सुफी साहित्यावर, सुफी संतांवर त्यांनी फार चांगलं महत्वाचं मोलाचं लिखाण केलंय. त्यांच्या त्या एका ग्रंथाच्या आधारे मी हे सगळं लिहून काढलंय. त्यात त्यांनी संत कवी आलम खान यांचा उल्लेख केलाय. शाह मुर्तजा कादरी, मुंतोजी लखजी, हजरत लाडके मशाक, हुसेन अंबर खान, बाबा शेख मोहम्मद, श्रीगोंदेकर. श्रीगोंदा हे जे गाव आहे आजच्या अहिल्यानगरमध्ये जिल्ह्यामध्ये, तिथले ते शेख मोहम्मद फार प्रसिद्ध सुफी संत होऊन गेले. त्यांचा दर्गा त्या ठिकाणी आहे. जे सुफी संतांचे दर्गे आहेत त्या दर्ग्यावर आजही हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक येतात आणि आराधना करतात, उपासना करतात. त्यात धार्मिक कोणत्याही प्रकारचा भेद राहत नाही. हे आजही आपल्याला पाहायला मिळतं. दुसरे आहे हे शहामुनी, ज्यांचा उल्लेख मी आधीच केला की ते त्यांनी प्रामुख्याने महानुभाव संप्रदायाशी संबंध त्यांचा होताच. त्यांच्या आजोबाचा होता, वडिलांचा होता आणि त्यांचाही होता. शेख दाजी, शहाबेग, वाजिद पठाण, शकरगंज, शाह नवरंग, जंगली फकीर, सय्यद हुसेन. नावच पहा. आता पुण्यात जे आपल्याला जंगली महाराजांचा दर्गा पाहायला मिळतो, बालगंधर्व हा जो भाग आहे अतिशय महत्वाचा पुण्याचा, बालगंधर्व रंगमंदिर, त्याच्या अगदी समोर जंगली महाराजांचा मठ आहे आणि हा मठ सुद्धा एका मुस्लिम सुफी संतांचा आहे. तर लतीफ शहा, शाह हुसेन फकीर, मुरली मुग्ध, सय्यद मोहम्मद, शेख सलील मोहम्मद, शेख सुलतान अशा अनेक मुस्लिम मराठी संत कवींचा उल्लेख हा डॉक्टर युमा पठाणांनी केलाय. भंडारा जिल्ह्यामध्ये भंडाऱ्याचं एक पटेल महाविद्यालय जे आहे त्या ठिकाणी ज्या प्राचार्य होत्या जुल्फी शेख, त्यांनी सुद्धा या मुस्लिम मराठी संत कवीवर संशोधन केलं पीएचडी साठी. त्याचाही परामर्श युमा पठाणांनी घेतलाय. तर अशा तऱ्हेचा हा जो मुस्लिम संतांचा सहभाग वारकरी संप्रदायामध्ये असणं हे अनेकांना आश्चर्यकारक वाटू शकतं. पण सहजपणे हे लोक एकमेकाला भेटत होते. ज्याप्रमाणे दत्त संप्रदायाशी संबंध चांद बोधले यांचा होता, तसाच शेख मोहम्मदचा अगदी वारकरी संप्रदायाचा निकटचा संबंध होता. आणि शहामुनी हा तर वारकरी आणि महानुभाव या दोन्ही संप्रदायाशी संबंध ठेवून समन्वय ठेवणारा एक संत मुस्लिमांमध्ये होऊन गेला. तर यांची माहिती मात्र आपल्याला फारशी उपलब्ध नाही. पण युमा पठाणांच्यामुळे ही माहिती उपलब्ध झाली आहे. त्यांच्या आधारे, त्यांच्या ग्रंथाच्या आधारे मी ही माहिती या ठिकाणी देत आहे. तर मुस्लिम संतांपैकी ज्या लोकांनी हे काम केलं आहे तर त्यांच्याबद्दल स्वतः युमा पठाणांनी म्हटलेलं वाक्य आपण या ठिकाणी पाहू. ते फार महत्वाचं आहे. त्यांनी मुद्दाम एका गोष्टीवर प्रकाश टाकला की या संतांनी आपला इस्लाम धर्म सोडलेला नाही किंवा आपल्या धर्माचा प्रचार करून इतर धर्मियांना धर्मांतर करायला प्रवृत्त सुद्धा केला नाही.
हे सर्व मुस्लिम मराठी संत कवीशी सांगता येईल. शेख महम्मदाप्रमाणेच शाहमुनी, मुंतोजी बाम, अंबर हुसेन आलम खान, ज्याला अल्लम खान असे म्हणतात, शेख सुलतान, लतीफ पठाण, सजन कसाई, हे नाव थोडंसं प्रसिद्ध आहे वारकरी संप्रदायात. चांद बोधले, शेख तुराब यांच्यासारख्या संतांचा उल्लेख करता येईल. यातील बरेच संत कवी महाराष्ट्रातील विविध धर्मसंप्रदायाशी किती व कसे एकरूप झाले होते याची कल्पनाही मराठीच्या अध्यापकांना असणं आवश्यक आहे. मी शिक्षकांसाठी लिहिलेल्या एका लेखामधून हा उतारा घेतलाय. त्यातील बहुतेक संत कवी सुफी संप्रदायाच्या 4 शाखांपैकी काद्री नावाची एक शाखा आहे, त्या शाखेचे होते. त्यांच्या तत्वज्ञानाचं नाव तसव्वुफ असं होतं. हे सारे संत एकेश्वरवादी आहे, एकाच ईश्वराला मानणारे. पण त्यांचं जे इस्लामचं तत्वज्ञान त्यांनी सोडलेलं नाहीये. परमेश्वर निर्गुण निराकार आहे हे इस्लाम धर्माचं तत्व त्यांच्या लेखनात आढळतं व त्यावर त्यांची अढळ श्रद्धा आहे. ती त्यांच्या लेखनात कुठेही झळकल्याचं आढळत नाही. म्हणजे त्यांची श्रद्धा हा स्वतंत्र भाग आहे त्यांच्या आस्थेचा, पण त्यांनी जे लिखाण केलं आहे वारकरी संप्रदायातल्या दैवताबद्दल, प्रामुख्याने विठोबाबद्दलच आहे, तर त्यात कुठेही त्यांनी इस्लाम धर्माचे तत्वज्ञान टाकलेलं नाही. हे 2 गोष्टी त्यांनी वेगळ्या ठेवल्या आहेत. असं असताना भारतीय आणि महाराष्ट्रीय सगुणोपासक धर्मपंथाशी एकरूप कसे झाले? कारण इस्लाममध्ये ईश्वर हा निर्गुण आहे, निराकार आहे. पण आपल्याकडे सगुण साकार अशी जी भक्ती आहे, सगुण भक्ती विठोबाची, तीही त्यांनी स्वीकारली. हा एक प्रश्न आहे त्यांनी विचारला. ते असं म्हणतात की असं पाठ शिकवताना आपल्या विद्यार्थ्यांना अतिशय काळजीपूर्वक समजावून द्यायला हवं. विश्व निर्माता व विश्वाचा नियंता एकच आहे. त्याला कोणी अल्लाह, कोणी रहीम, करीम म्हणेल, कोणी कृष्ण, विठ्ठल, राम, शिव म्हणेल. हा विचार नीट पटवून देता यायला हवा. शिक्षकांसाठी त्यांनी सूचना केली आहे. निर्गुणोपासना हे सर्व आस्तिक धर्माचं पंथाचं उद्दिष्ट आहे. पण काही धर्मपंथ प्रथम सगुणोपासना करतात, म्हणजे सगुण साकार अशा मूर्तीची उपासना करतात आणि अंतिमतः निर्गुणोपासनेच्या विचाराप्रत जनसामान्याने नेतात. जसं आता वारकरी संतांमध्ये ज्ञानेश्वरांचा अतिशय पद प्रसिद्ध आहे, तो उल्लेख यांनी केलाय. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. तर हे हे जे आहे तत्व वारकरी संप्रदायाचं, ते आपण समजून घ्यायला हवं. ते असं म्हणतात की निर्गुणोपासना ही कल्पना ऍबस्ट्रॅक्ट आहे, पण सगुणोपासना ही कॉन्क्रीट कल्पना, म्हणजे स्पष्टपणे आपल्याला चित्र दिसतं, शिल्प दिसतं. अवतार संकल्पनेपासून निर्गुण निराकार परमात्मा तत्वापर्यंतचा हा प्रवास. डॉक्टर पठाण यांनी काही मुस्लिम संतांच्या विचारांचा परिचय यानंतर दिला आहे. त्यात शेख महम्मद हे सर्व परिचित नाव आहे. त्यांचे गुरु जे होते ते चांद बोधले. चांद बोधले हे महत्वाचे संत आहेत. ते शेख महम्मदाचे गुरु होते, म्हणून त्यांच्याविषयी आपण माहिती पाहू. इसवी सनाच्या 16व्या शतकात होऊन गेलेल्या चांद साहेब कादरी यांना चांद बोधले म्हणून संबोधलं जातं. शेख महम्मद यांनी आपल्या योग संग्राम या ग्रंथात ते आपले गुरु असल्याचा उल्लेख केला आहे. त्यात ते असं म्हणतात, म्हणजे शेख महम्मद काय म्हणतात, ओम नमोजी श्री सद्गुरु चांद बोधले, त्यांनी जानोपंथा अंगीकारिले, जानोबाने एका उपदेशिले, दास्यत्व गुणे, दास्यत्व फळले हनुमंतास, तो हृदय वागवी रामचंद्रास, जैसा दर्पणात सरोभास अतीव दिसे. दास्यत्व फळले हनुमंताप्रती, ज्याची रामायणी जगी कीर्ती, ऐसी पाहिजे भक्ती निवृत्ती, समस्ता लागी भावे. सत चांद बोधल्याचे कुळी शेख, महम्मदानी चर्चेने विवेक, ते विवंचनेला सत प्राश्निक आशीर्वाद देती, पातशहाने मना केली बगणी, चांद बोधले अजमतेचे धणी, त्यांनी त्याची मना केली हगवणी, हे विश्व साक्ष असे. नृपती लागले बोधल्याचे चरणी, म्हणजे राजे सुद्धा चांद बोधल्यांना मानत असत असं या ठिकाणी म्हटलंय. मग त्याने मोकळी केली हागणी. आता हागणी शब्द कशासाठी वापरला काही कळलं नाही. मग आनंद झाला क्षेत्रभुवनी, दर्शने पूजती, हे सांगावया काय कारण, म्हणती शेख महम्मदा लागून, कोठिले पुसा कोणाचा कोण या लागी प्रगटिले. आता ही जी मराठी भाषा आहे यावरून आपल्याला कुठे शंका येत नाही की एका मुस्लिम सुफी संतांनी लिहिलेले हे काव्य आहे.
तर दत्तात्रेयाचं रूप म्हणून ज्यांना मानलं जातं असे चांद बोधले, त्यांचा उल्लेख गुरुचरित्रात आहे. शेख महम्मद आणि शेख महम्मद चांद बोधले म्हणजे चांद साहेब कादरी म्हणून त्यांना संबोधलाय. त्यांनी आत्मा आणि आत्मविवेक सार हा ग्रंथ काही स्फुट अभंगात्मक रचना केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबादच्या किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांचा दर्गा आहे. म्हणजे आत्मा नात्म विवेकसार हा ग्रंथ चांद बोधले यांनी लिहिलाय मराठीमध्ये. त्याची उभारणी जी आहे, दर्गा जो आपण आज पाहतो, त्याची उभारणी संत एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी यांनी केली आहे. त्यांच्या जन्म व मृत्यूच्या काळाविषयी मात्र फारशी माहिती इतिहासाला नाही माहीत. एकनाथांचे चरित्रकार कृष्णदास जगदानंद नंदन यांच्या प्रतिष्ठान चरित्र म्हणजे पैठणचं जे काही महात्म्य आहे, तर त्यात म्हटलं, एकनाथासी करिता बोध तव आला चांद बोध चंद्रशेखर महासाधू अवतार प्रसिद्ध दत्तात्रेयाचा. म्हणजे चांद बोधलेला दत्तात्रेयाचा अवतार म्हटलाय. हे कुणी म्हटलंय? एकनाथाचं चरित्र ज्यांनी लिहिलं त्या कृष्णदास जगदानंद नंदनांनी म्हटलंय. यावरून बहामनी काळ जो होता, यादव काळाच्या समाप्तीनंतर बहामनी, ह्या काळामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचा विचार सांगणारे संत म्हणून फार महत्वाचं स्थान चांद बोधले यांचं होतं. हाच विचार पुढे त्यांचे एक शिष्य जे होते शेख महम्मद, त्यांच्याबद्दल आपल्याला बहुतेकांना माहित आहे. तर ते महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदे या गावी राहत होते. त्यांचा दर्गा त्या ठिकाणी आहे. पण त्यांचं मूळ गाव जे आहे ते बीड जिल्ह्यातील धारूर, धारूरला किल्ला आहे, अतिशय महत्वाचं ऐतिहासिक गाव आहे. त्यांचे अभंग वारकरी साहित्यात समाविष्ट झाले. कबीरांच्या निर्गुणी भजनाची परंपरा त्यांनी पुढे चालवली. कबीर सुद्धा सुफी संत होते आणि कबीरांचा समावेश सुद्धा वारकरी संतांच्या 5 महत्वाच्या संतांमध्ये आलेला आहे. तर हे जे चांद बोधले होते, त्यांचे जे वडील राजे मोहम्मद हे ग्वाल्हेरच्या कादरी परंपरेतील सुफी संत होते. त्यांचे शिष्यत्व चांद बोधले यांनी स्वीकारले होते. चांद बोधले यांचे 2 शिष्य प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक देवगिरीचे किल्लेदार जनार्दन स्वामी आणि दुसरे शेख महम्मद होत. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील योगदुर्ग या संकल्पनेच्या आधारावर योग संग्राम हा ग्रंथ शेख महम्मद यांनी रचला. त्यात विठ्ठल भक्तीपर अभंग असून पाखंड खंडनात्मक आणि देवदासी बुवाबाजीच्या विरोधात विपुल अभंग रचना आहे. त्यांनी दुचष्मा हा शब्द वापरला स्वतःसाठी. म्हणजे दुचष्मा म्हणजे 2 डोळे या अर्थाने दखनी हिंदीत रचना केली. दुचष्मा म्हणजे 2 डोळे. त्यात एक हिंदू तर एक मुसलमान, म्हणजे एकाच परमेश्वराचे, एकाच भगवंताचे 2 डोळे आहेत, हिंदू आणि मुसलमान. म्हणून त्यांनी दुचष्मा शब्द स्वतःसाठी वापरला. दोन्ही डोळ्यांना एकच दृश्य दिसतं, ते आपण दोन्ही धर्मांनी केलेली उपासना एकाच परमेश्वराची आहे हा विचार त्यांनी मांडला आहे. त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या शिवरायांचे आजोबा मालोजी राजे भोसले आणि त्यांचे दिवाण बालाजी कान्हेरे यांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले होते. म्हणजे जे शेख महम्मद आहेत त्यांचं शिष्यत्व म्हणजे ते गुरु कोणाचे होते? शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले आणि त्यांचे दिवाण बालाजी कान्हेरे. आणि श्रीगोंदे यांचा जो मठ आहे तो इसवी सन 1595च्या सुमारास त्यांनी बांधून दिला, असं डॉक्टर राकी ढेरे यांनी म्हटलंय. याच काळातील शहा मुंतोजी बामणी हे एक महत्वाचे मुस्लिम मराठी संत होते. शहा मुंतोजी बामणी मृत्युंजय या नावाने ते प्रसिद्ध होते. 1575 ते 1650 हा त्यांचा काळ आहे. हे अतिशय महत्वाचे सुफी संत आहे. शहा मुर्तजा कादरी हे त्यांचं मूळ नाव होतं. बेदरच्या राजघराण्यात त्यांचा जन्म झाला असल्याची नोंद इतिहासकारांनी घेतली आहे. नागेश संप्रदायातील अज्ञानसिद्ध नावाचे फार मोठे संत होते. यांनी मुंतोजीशी इस्लाम सुफी तत्वज्ञानातील पारिभाषिक संज्ञांवर चर्चा केली होती. ते वारकरी दिंडीसोबत पंढरपूरला गेले होते. मुंतोजींचा नाथ संप्रदायाशी संबंध होता. म्हणजे एकाच वेळेस एकच व्यक्ती नाथ संप्रदायाशीही संबंधित आहे आणि वारकरी संप्रदायही संबंधित आहे. पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला वारीला ते जातात. ते कल्याणीच्या सदानंद मठाच्या आनंद संप्रदायाचे दीक्षित होते. आनंद संप्रदाय एक संप्रदाय आहे, अजूनही आहे तो, त्याचे ते दीक्षित होते. त्यांनी भारतीय तत्वज्ञानावर विपुल रचना केली. त्यांच्या साहित्याबद्दल डॉक्टर युमा पठाण म्हणतात, मुंतोजींची कविता रसाळ व प्रासादिक आहे. सूर्य, प्रतिबिंब, बाभुळी यांच्यासारख्या प्रतिमांचे आवर्त त्यांच्या लेखनात जाणवतं, पण ते अप्रस्तुत नसतं. म्हणजे अनेक प्रतिमा वापरतात कवी.
जेव्हा आपल्या भावना व्यक्त करतो तेव्हा प्रतिमांच्या माध्यमातून करतात. ह्या नकोशा अशा होत नाही असं त्यांना म्हणायचं आहे. त्यांचा वेद, उपनिषद, षडदर्शन, कपिल गीता, पंचीकरण, विवेक सिंधू, ज्ञानेश्वरी आणि इस्लाम सुफी दर्शनांचा गाढा व्यासंग होता आणि त्यांची बहुश्रुतता त्यांच्या लेखनातून प्रकटते. पुढे डॉक्टर पठाण असं म्हणतात, त्यांच्यामधील तत्वज्ञ, योगी, भाष्यकार, कवी, प्रबोधनकार, धार्मिक व सामाजिक एकात्मतेचा पुरस्कर्ता या सर्वांचं दर्शन त्यातून घडतं. प्रकाशदीप त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे. हा मंतोजींचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. त्याच्या प्रारंभी त्यांनी गणेश आणि इतर हिंदू देवतांना वंदन केलं आहे. एक इस्लामी माणूस गणपतीचंही वंदन करतो, इतर देवतांचंही वंदन करतो. ईश्वर एक असताना माणसांमध्ये भेदभाव का केला जातो हा प्रश्न त्यांना पडलाय, म्हणून ते चातुर्वर्ण व्यवस्थेवर कठोर टीका करतात. म्हणजे हे सर्व संत एकत्र आले आहे कशासाठी? चातुर्वर्ण व्यवस्थेच्या विरोधात. म्हणजे जातीभेद, वर्णभेद नको, माणसा माणसामध्ये भेद नको, अशा तऱ्हेचा समतेचा संदेश देण्याकरता हे संत एकत्र आले. ते काय म्हणतात पाहू. शूद्र, वैश्य, क्षेत्री, ब्राह्मण हा देहाचाची गुण, तुझ नाही जाती वर्ण याची भुलो नको. मोठमोठी पुस्तकं वाचून किंवा टिळे टोप्या माळा धारण करून मनात थोडीही दया नसेल तर हे सारं व्यर्थ आहे, असं सांगताना ते म्हणतात. पुस्तके वाची त्याचे, टिळा टोपी माळा कंठी, दया तिळमात्र नसे पोटी, ते ज्ञान गोष्टी पाखंडीची. सिद्ध संकेत हा त्यांचा एक ग्रंथ आहे आणि त्यात गणेशाचं रूपक आलाय. राम जानकी संवाद रूपाने त्यांनी तत्वज्ञानाची चर्चा या ग्रंथात केली आहे. योग संग्राम हा त्यांचा तिसरा ग्रंथ. जसं शेख महम्मदाचा ग्रंथ आहे तसाच शाह मुंतोजी बामणी मृत्युंजय यांचाही ग्रंथ आहे आणि तो ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायातील योगदुर्ग व योग संग्राम या रूपकावर आधारित आहे. प्रकाशदीप व सिद्ध संकेत हे दोन्ही ग्रंथात, या दोन्ही ग्रंथात ज्ञानेश्वरीचं महात्म्य आणि गणेश रूपक आलाय. तसंच याही ग्रंथात आलेला आहे. योग संग्राम हे रूपक आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीचा प्रभाव त्यांच्यावर असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. हिंदू इस्लाम परिभाषा कोश म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. असा अविंद पंचीकरण किंवा पंचीकरण प्रमेय हा मुंतोजीचा महत्वपूर्ण ग्रंथ आहे. जीवोद्धारण, स्वरूप समाधान, अद्वैत प्रकाश, अमृतानुभव, अनुभवसार, गुरुलीला या नावाने त्यांच्या काही रचना उपलब्ध आहेत. त्यांच्याप्रमाणे अंबर हुसेन यांनीही बहामनी काळात गीता टीका लिहिली आहे. त्यांनी आपल्या गीता टीकेला तात्पर्य दीपिका, जसं भावार्थ दीपिका, हे ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीला, ज्ञानेश्वरी हा शब्द वापरला असते ज्ञानेश्वरांनी, तो नंतरच्या काळात एकनाथांनी वापरलाय. तर इथे तात्पर्य दीपिका असं म्हटलं आहे. तर यानंतरचे जे संत आहेत त्या हुसेन अंबरखान यांचा काळ 1603 ते 1653 असा इतिहासकारांनी ठरवलाय. हुसेन अंबरखान, हुसेनी अंबरखान किंवा अंबर हुसेन या नावाने ओळखले जाणारे एक मध्ययुगीन मुस्लिम मराठी संत कवी होत. अमीर या अरबी शब्दाचे मराठी रूप म्हणजे अंबर होय. त्याचा अर्थ श्रीमंत असा होतो. त्यांनी भगवद्गीतेवर भाष्य केले आहे. 871 ओव्या असलेल्या हे गीता भाष्य अंबर हुसेनी या नावाने प्रसिद्ध आहे. ओवीबद्ध गीता म्हणूनही त्यांच्या काव्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या जन्माचा उल्लेख सिद्धांत चिदंबरी वैद्यनाथ या ग्रंथाच्या चिदंबर जयंती स्तोत्र या प्रकरणात आढळतो. अंबर खान हे त्यांच्या घराण्याचं नाव. गीता टीकेच्या प्रारंभी आत्मवृत्तापर निवेदन करताना ते म्हणतात, आधी अंबर खान, त्याचा पुत्र याकूत अंबर खान, त्याचा सूत हुसेन अंबर खान असे जगद्वद्य. म्हणजे आपला परिचय देताना आपले पूर्वज कोण कोण होते यांच्याबद्दलची माहिती तो देतो. हे कशात आहे? गीता टीकेच्या प्रारंभी आहे. यावरून अंबर खान, याकूत अंबर खान आणि हुसेन अंबर खान यांची कुल परंपरा दिसते. अंबर खानाबद्दल थोडी वेगळी माहिती अभ्यासकांनी दिली आहे. दौलताबाद येथे निजामशाहीच्या सेवेत ते असावेत त्यांचे पूर्वज. त्याचा पुरावा म्हणजे चिमणगाव म्हणजे सातारा जिल्ह्यातलं, येथे दिवाकर घराण्याच्या जोश कुळकर्णपणाच्या इसवी सन 1618 मधील वादाचा निवाड होत. एक निवाड आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख येतो. तो दौलताबादच्या अंबरखान नामक अधिकाऱ्याने केल्याची नोंद सनद पत्रात आहे. 17व्या शतकातील प्रसिद्ध संत रमा वल्लभदास यांच्या चरित्रातही अंबरखान यांचा उल्लेख असून त्यांचे वडील अंबाजी पंत हे दौलताबादेत अंबरखान यांच्या पदरी नोकरी करीत होते. यावरून दौलताबादच्या निजामाच्या सेवेत असणारे अंबरखान हेच हुसेन अंबरखान यांचे वडील याकूत अंबरखान असावं
असं प्रसिद्ध संशोधक समीक्षक रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी म्हटलं. कारण त्यांचं या विषयावर पुस्तकच आहे, मुस्लिम मराठी संत कवी चांद बोधले, जनार्दन स्वामी, अंबाजी पंत हे संत दौलताबाद येथील याकूत अंबरखान यांच्या आश्रयाने आपली पारमार्थिक सेवा करीत असत. हुसेन अंबरखान हे अशा पारमार्थिक वातावरणात वाढले, त्यामुळे त्यांच्या मनावर हिंदू साधूंच्या सानिध्याचे दृढ संस्कार झाले असावेत. हुसेन अंबरखान हे अंबर हुसेनी ही गीता टीका रचण्यास का उद्युक्त झाले, हे त्यांनी गीता टीकेच्या पहिल्या अध्यायातील 2 ओव्यांमध्ये स्पष्ट केले आहे. गीतेचा केवळ भावार्थ म्हणजे तात्पर्य अर्थ जाणून घेण्यासाठी त्यांनी ही गीता टीका रचली. त्यामुळे या गीता टीकेचे स्वरूप गीता भावार्थ दीपिका असे असून हे त्यांच्या ग्रंथाचे नाव नाहीये. अच्युताश्रम निवृत्तीनाथादिकी गीतेची या प्रतिश्लोकी केली ओवी एकी एकी श्लोकार्थ पूर्ण नसे, पूर्ण श्लोकांचा अर्थ नाहीये. यात त्यांच्या ओवीमध्ये अच्युताश्रम, निवृत्तीदेव या भगवद्गीता टीकाकारांचे उल्लेख आहेत. भाष्य शंकराचार्यांचे आणि व्याख्यान श्रीधर स्वामींचे पाहून या टीका भगवद्गीतेची महाराष्ट्र भाषेने केली. एक मुस्लिम व्यक्ती साधारणतः 400 वर्षापूर्वी अशा तऱ्हेने गीता टीका करताना त्याची भाषा सुद्धा सहजपणे ओघवती आहे. तर या ओळीमध्ये शंकराचार्याच्या भाष्याचा उल्लेख आहे, श्रीधर स्वामीच्या व्याख्यानाचा उल्लेख आहे आणि ही मराठी भाषेत, महाराष्ट्र भाषेत आपण रचली आहे असं ते म्हणतात. मूळ संस्कृत शब्दार्थ त्यांनी अगदी सहज व सोप्या पद्धतीने मराठीत आणले. यावर हुसेन अंबरखान हे संस्कृतचे पंडित असले पाहिजेत आणि मराठीचेही सखोल अभ्यासक असले पाहिजेत. एक फार महत्वाचा श्लोक आहे गीतेमध्ये, हतो वा प्राप्तसी स्वर्गम जित्वा वा मोक्षसे महिम. या संस्कृत श्लोकाचं भाषांतर पहा कसं केलं यांनी. मेलासी तरी स्वर्ग पावसी, जिंकोनी तरी पृथ्वी भोगीसी, मळवणी कौंतेया उठी युद्धासी, तस्मात युद्धार्थी युजस्व. युद्धासाठी उभा राहा असं ते कृष्ण म्हणतोय. कृतनिश्चय या त्यांच्या ओळीवरून त्यांचे प्रभावी टीका सामर्थ्य प्रत्यास येते. या गीता टीकेचा रचनाकाल पुढील पंक्तीत व्यक्त झालाय. शके 1575 विजय नाम संवत्सरी, आश्विन शुद्ध दशमी सोमवारी अंबर हुसेनी टीका संपूर्ण झाली. यात त्यांनी आपल्या टीकेचं नाव अंबर हुसेनी ठेवलंय. गीतेवरची टीका आहे. गीतेवर टीका म्हणजे भाष्य, टीका म्हणजे विरोधातली नाही, सकारात्मक आपण त्याला विवेचन म्हणूया किंवा समीक्षा म्हणूया. तर त्याला अंबर हुसेनी नाव आहे. गीतेवरच्या टीकेचं नाव असणं हे आश्चर्यकारक आहे. अध्यायाच्या शेवटी त्यांनी प्रत्येक अध्यायाच्या शेवटी पुष्पकांमध्ये इति श्री मद अंबर हुसेन विरचितायाम अंबर हुसेनी नामिकाया श्री मद्भगवत गीता टीकायाम असा उल्लेख केला आहे. ही गीता टीका पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षाच्या आतच त्याची एक प्रत चंजी म्हणजे तंजावर येथे उतरवली. म्हणजे तंजावरपर्यंत ही गीता टीका गेली. त्यावरून अंबर हुसेन यांचं वास्तव्य चंजी येथे असावे. चंजी जुनं नाव आहे तंजावरचं आणि तेथेच ही गीता टीका रचली असावी असं अनुमान काढलं जातं. संत वाङ्मयाच्या अभ्यासकांना संस्कृत गीतेचा मराठी अवतार घडविणारा आणि गणेश वंदन करणारा हा मुसलमान साधू धार्मिक क्षेत्रातील भेदाभेदांच्या आग्रहाचा नाश करून अद्वैताच्या अधिष्ठानावर उभा आहे असं डॉक्टर राची ढेरे असं म्हणतात. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर केलेले भाष्य सच्चिदानंद बाबांनी लिहून ठेवले, तसे हुसेन अंबरखान यांनी केलेले भाष्य नारायण नावाचा एक लेखक आहे त्याने लिहून घेतल्याचा उल्लेख आहे. तो स्वतःच उल्लेख करतो. हुसेनी अंबराचे कृपेने लेले असे नारायणे, यात शुद्ध अबद्ध विचारणे संतजनी. इसवी सन 1653 मध्ये हा ग्रंथ रचला गेला असल्याची नोंद या ग्रंथाच्या शेवटी आली आहे. मुस्लिम मराठी संतांमध्ये शहामुनीचा उल्लेख मी यापूर्वीपर्यंत केला. तर त्याचा काळ जो आहे तो 1748 ते 1808. आणि हा जो शहामुनी आहे याच्या घराण्यात पूर्वापार हिंदू देवदेवतांची भक्ती होती. मुस्लिम असून येतो त्याचे घरचे लोक जे पूर्वज आहे हिंदू देवतांची भक्ती त्यांचे करत होते. त्यांचे पणजोबा शाह बाबा आणि पणजी अमिना दोघे धर्मश्रद्ध मुस्लिम असूनही शिवभक्त होते, शंकराची पूजकही होते. शाह बाबा हे मूळचे प्रयाग येथे राहणारे होते. तिथून त्यांनी स्थलांतर करून ते उज्जैन येथे राहू लागले, तीर्थक्षेत्र राहिले. त्यांचा पुत्र जानाजी हेही विष्णू भक्त होते. मराठ्यांनी माळवा प्रांत ताब्यात घेतल्यानंतरचा हा जो काळ आहे त्या काळात जानाजी यांनी महाराष्ट्राच्या भूमीची ओढ लागली आणि ते सिद्धटेक या गावी येऊन राहू लागले. येथेच त्यांना मानसिंग हा मुलगा झाला. मुलाचं नाव मानसिंग, हिंदू नाव आहे. जो सिद्धटेक या गणेशाच्या क्षेत्री झाल्यामुळे
स्वाभाविकपणे गणेश भक्तीत लीन झाला. म्हणजे त्याचा मुलगाही गणेश भक्तीमध्ये होता. या मानसिंग यांचा मुलगा म्हणजे शहामुनी होय. म्हणजे शहामुनीच्या वडिलाचं नाव आहे मानसिंग आणि ते गणेशाचे भक्त आहेत. हे फार महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. शहामुनी यांचा जन्म मानसिंग आणि अमाई, आईचं नाव अमाई, या दाम्पत्याच्या पोटी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगावला झाला. पेडगाव हे भीमा सरस्वतीच्या संगमाचं ठिकाण मानलं जातं. संत शहामुनी यांच्या आधी महात्मा चक्रधर स्वामी शहागडला म्हणजे तेव्हाच्या श्रीपूरला येऊन राहिले होते. त्यामुळे चक्रधर स्वामींचा प्रभाव त्या पंचक्रोशीत पडला असणार. पुढे मुस्लिम घराणे संत चक्रधर स्वामींच्या भक्तीत लीन झाले, रममाण झाले. शहामुनी यांच्या नावामागे लागलेले मुनी हे नाव त्यांच्या गुरुचे नाव असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतः सांगतात. ते म्हणतात, कोणी घेईल मुनीची कल्पना, मुनी नाम गुरुचे जाणा, त्याची कृपेने रचना या ग्रंथाची होत असे. राचिन ढेरे यांनी आपल्या मुसलमान मराठी संत कवी या ग्रंथात संत शहामुनी आणि सिद्धांत बोध हा ग्रंथ सातारा जिल्ह्यातील चांबळी गावाजवळील पठारी मंडप येथे रचल्याचं लिहिलंय. त्यांच्या मते हे सामाजिक समतेचे काम करणारे संत शहामुनी शहागडला आले आणि तिथे त्यांची अखेर झाली. शहागडला त्यांची समाधी बांधण्यात आली. त्यांचा समाधिकाळ इसवी सन 1808 मानला जातो. या गावी महानुभाव आणि वारकरी या सर्व धर्मियांची मोठी जत्रा अजूनही भरते. आजच्या काळात संत शहामुनी हे एकात्मतेचे प्रतीक आणि दुवा ठरतात. कुठलाही जातीभेद, धर्मभेद न करता मानवी मूल्यांची शिकवण देणारे संत शहामुनी होत. तर हा वारकरी आणि महानुभाव या दोन्ही संप्रदायामधला दुवा म्हणून शहामुनी यांच्याकडे पाहिलं जातं. आणि यांच्या सिद्धांतबोध ग्रंथाच्या 38व्या अध्यायाच्या सुरुवातीला त्यांनी पंढरपूरचं महिमान सांगितलं. पंढरपूर हे जे तीर्थक्षेत्र आहे वारकऱ्यांचं, त्याचं महत्व सांगताना विठ्ठल नामस्मरण आणि कलियुगातील भक्ती अत्यंत सुंदर त्यांनी वर्णन केली आहे. कुठली दाढीबिशी न बादरता हा पांडुरंग भेटतो असे त्यांनी त्यात सांगितलंय. एका महानुभाव संताने विठ्ठलाबद्दल एवढं रसाळ वर्णन करावं हे अचंबित करणार आहे. संत कबीर वारकरी परंपरेत सर्वमान्य आहेत. कबीराची संत महामुनी शहामुनी यांनी आपली नाळ जोडून दिली. ते असं म्हणतात, ऐसा कबीर जगी धन्य, माते स्वप्नी दिले दर्शन, तोही गुरु माझा पूर्ण जपे त्यासी अहर्निशी. संत चोखोबाबद्दल त्यांचं काय मत आहे पाहू आपण. देवाची भक्ती चोखा मिळा करी, त्याची लोक धरिती दुरी, त्याला दूर ठेवतात. वैकुंठी महारवाडा वेगळा करी, नांदा यावा त्याला नांदण्याकरता वेगळा महारवाडा तुम्ही करणार आहे का वैकुंठामध्ये, असा प्रश्न विचारतो तो. उंच नीच नदीत शिरोन, बाहेर निघती कुंभ करून, मग म्हणती स्पर्शो नको चला दुरोन, उदकात उभयता उभी होती. एकाच पाण्यामध्ये उभे आहे तरी ते एकमेकाला दूर लोटतात, ही तक्रार आहे. संत त्यांनी प्रश्न विचारलाय, संत चोहोबा रायना तुम्ही अस्पृश्य मानता, ते एवढी भक्ती करतात, तर ते वैकुंठात गेल्यावर काय त्यांच्याकरता वेगळा महारवाडा तुम्ही करणार, अशा तऱ्हेची खोचक टीका त्यांनी केली आहे शहामुनींनी. आपण मुस्लिम असल्याबद्दल त्यांच्या मनात अपराध भावना होती. त्यांना वारकरी संप्रदायाबद्दल जे आकर्षण होतं, विठोबाची भक्ती किंवा पंढरपूर क्षेत्राबद्दलचं जे महिमान आहे, त्यामुळे आपण मुस्लिम आहे हे वाईट आहे असं त्यांना कुठेतरी वाटत होतं. अपराधी भावना. नव्हे यातीचा ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य नव्हे जाणं, शूद्र परिचय हीन वर्ण, अविंद वंशी जन्मलो. मी काही ब्राह्मण नाही, शूद्र नाही, किंवा इतरही वैश्यही नाही, क्षत्रिय नाही, मी अविंद. अविंद शब्दाचा अर्थ होतो ज्याच्या कानाला छिद्र नाही, कानाच्या पाळीला छिद्र करणारा तो हिंदू, आणि जो छिद्र करत नाही तो अहिंदू म्हणजे अविंद असा शब्द वापर. विंधणे म्हणजे छिद्र करणे. ज्याचा शास्त्र मार्ग उफराटा, म्हणती महाराष्ट्र धर्म खोटा, शिवालय मूर्ती भंगिती हटा, देवद्रोही हिंसाचारी. म्हणजे मुस्लिम लोक अशा तऱ्हेने मूर्तीभंजक होते, त्यावर ते टीका करतात. ज्यांच्या सणाच्या दिवशी वनिता गो उल्हास मानसी, वेदशास्त्र पुराणासी हेळस्थिती उद्धट. मुस्लिम लोक हे जेव्हा अशा तऱ्हेचे उत्सव असतात, सण असतात हिंदूंचे, तेव्हा मात्र ते गोमांस खातात आणि वेदशास्त्र आणि पुराणाने हीन लेखतात. ही तक्रार केली आहे यांनी. आणि पुढे तो म्हणतो आहे, ऐसी खाणीत जन्मलो, अशा खाणीत मी जन्मलो आहे. श्रीकृष्ण भक्तीशी लागलो, तुम्हा संतांचे पदरी पडलो, अंगीकारावे उचित. सिद्धांत बोध या ग्रंथामध्ये त्यांनी म्हटलंय. अशा तऱ्हेने मंदिर आणि मूर्ती चा विध्वंस करणारा जो मुस्लिम धर्म आहे, मुस्लिम लोक आहे, त्या धर्मात किंवा त्या जातीत मी जन्मलो ही खंत त्याला आहे.
सगळ्यात शेवटी या लेखाच्या शेवटी अमरावती जिल्ह्यातल्या भातकुली तालुक्यातल्या गणोरी या गावी एक संत होऊन गेले. त्यांचं नाव आहे महम्मद खान. संत महम्मद खान. वारकरी संप्रदायात त्यांना महत्वाचं स्थान आहे. तर त्या संतांनी जे म्हटलंय, तुकाराम महाराजांचे ते समकालीन होते. तर सृष्टीचा निर्माता एकच आहे हे ठामपणे विश्वासातून महम्मद खान महाराजांनी हिंदू मुस्लिम धार्मिक ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न त्या काळात केला होता. शिवकाळातला हा संत आहे. स्वतःला झालेल्या अनुभूतीमुळे त्यांना विठ्ठलाची भक्ती जडली आणि महम्मद खान श्री महम्मद झाले. गणोरी येथील भाविकाकडून पंढरपूरला आषाढी वारीसाठी दिंडी काढण्यात येते. वारकरी संप्रदायामध्ये सुमारे 50 मुस्लिम संत होऊन गेले. त्यांच्या दिंड्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी जात असल्याचे दिसत नाही. पण महम्मद खानाची दिंडी मात्र दरवर्षी आषाढी एकादशीच्या दरम्यान पंढरपूरला येते. मुस्लिम व हिंदू धर्मात एकोपा निर्माण करण्याचा यामागचा उद्देश आहे असं तिथले भक्त म्हणतात. विठ्ठल चरणी लीन होणारी मुस्लिम संतांची ही एकमेव दिंडी असावी. या ठिकाणी निवडक मुस्लिम संतांचा परिचय आपण करून घेतला. त्यांच्यावर नाथ, लिंगायत, वारकरी आणि महानुभाव या सगळ्या संप्रदायाचा प्रभाव होता. त्यांच्या विचारांनी मध्ययुगीन महाराष्ट्रातील सांस्कृतिक पर्यावरण समृद्ध झालं आहे. ईश्वर जर एक आहे तर त्याची लेकरं आपसात का भांडतात, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरता त्यांनी काव्यरचना केली. त्यामुळे आपला धार्मिक व सांस्कृतिक सहिष्णुतेचा मोठा वारसा मिळाला. या मुस्लिम संतांची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहिली. पुढे केव्हा तरी आपण विस्ताराने चर्चा करू. तर या ठिकाणी थांबायला हरकत नाही.